ओ पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवलंय. बॉल सरळ चला लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6-6-6 षटकार. पहिल्याच बॉलवरती अमर यांच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा आल्यात. श्याम रुठेच्या पहिल्या बॉलवरती खऱ्या अर्थानं आक्रमक रूप धारण केलंय. विस्फोटक अंदाजामध्ये अगदी आपण पाहताना ज्यावेळी वाऱ्यासारखा सुसाट सुटावा ना, असा पहिल्याच बॉलवरती अगदी सुसाटानं सुटलाय अमर आणि त्याच्या बॅटमधून मात्र आज षटकार पाहायला मिळतोय. अमर स्पोर्ट्सचे ओनर आहेत, प्रोप्रायटर, आणि त्यांच्या बॅटमधून आपण पाहताय षटकार आलाय. अमर स्पोर्ट्सच्या बॅट्स आपण पाहताय आता मार्केट्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हॅलो हॅलो चेक. हॅलो हो, इथे देखील आपण पाहता एज लागली होती. फिल्डर आहेत शॉर्ट थर्ड मॅन मध्ये, पकडलाय बॉल. तोपर्यंत एक धाव. चला, श्याम रुटे यांच्या विकेट रॅटिक साठी अविनाशजी फुलवरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. हो, येस लागली पाठीमागे बॉल. दशरथ दुले आहेत त्या ठिकाणी. चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्यानंतर मात्र आपली व्हेरिएशन चेंज केली, आपला टप्पा चेंज केला आणि त्यानंतर एक प्लॅन आखलं दोन्ही फलंदाजांसाठी आणि तिथून मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला श्याम रुटे आपल्याला पाहायला मिळतोय. गेले कित्येक वर्ष श्याम रुटे यांना आपण पाहताय क्रिकेट खेळत असताना, परंतु फार कमी वेळा गोलंदाजी करत असताना पाहताय. आज मात्र पहिली गोलंदाजी त्यांच्याकडे सोपवली आहे, चांगली करतायत. हो, चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला, हलक्या हाताने शॉप केलाय. फिल्डर आहेत गलीमध्ये, पकडलाय बॉल. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट केली जाते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचतंय ते 9 वरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 9 धावा धावफलकावरती. 24 मध्ये सोमजा 11 सावले टीमला धावा बनवायच्या आहेत. त्या 53 आतापर्यंत 5 मध्ये आल्यात त्या 9. आवी फुलावरे मैदानाच्या बाहेर आहेत. जर आयवा कॅच घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ऑलॉंग दी कार्पेट डीप मध्ये बॉल निघाला. तोपर्यंत एकच धाव इथून कंप्लीट केली जाते. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचते ते मात्र 10 वरती. एक षटकाचा खेळ समाप्त झाला. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सोमजा 11 सावले टीमची सुरुवातीच्याच बॉलवरती, पहिल्याच बॉलवरती श्याम रुटेचं स्वागत केलं होतं अमर यांनी षटकारानं, परंतु त्यानंतर जो कमबॅक केला श्याम रुटेनं, त्यानंतर मात्र प्रति हल्ले चढवूच दिले नाही. सिंगल डबलला प्राधान्य देण्यास भाग पाडलं. एक डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. इतकी चांगली गोलंदाजी, इतका चांगला कमबॅक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला तो म्हणजे श्याम रुटेचा. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात, म्हणजे अजूनही 18 मध्ये 43 बनवायचे आहेत. 53चा पाठलाग करत असताना सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला इथून मात्र रवी फुलावरे लेफ्ट हँड गोलंदाजी मार्कवरती जरूर पाहायला मिळतील. 11च्या 11 जण मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करतायत. आता कोणाला कुठं जायचं हे प्रत्येक जणांनी ठरवा. ओ आडव्या बॅट मधून विथ द टर्न बॉलला सरळ पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे.
आशिष जाधव यांचा दूर काढत असताना षटकार. 6 धावा आल्यात. 6 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 16 वरती. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती देखील षटकारच आला होता, परंतु त्यावेळी ते फलंदाज आपण पाहताय अमर होते. यावेळी आपण पाहताय रोहिदास आहेत. पहिल्याच बॉलवरती षटकार रवी फुलवरेच्या विरोधामध्ये. या गोलंदाजाच्या नावावरती एक विक्रम जरूर आहे. मी मगाशी देखील सांगितलं होतं, ज्यावेळी ते बॅटिंग करत होते एकाच मॅचमध्ये 2 मेडन षटक टाकण्याचा कारनामा याच गोलंदाजानं केलाय. हो, यावेळी पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पंचांकडे अपील केली जाते. पंच अगदी तटस्थ आहेत. लगेच अपील फेटाळली आहे. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू अगदी जर पाहायला गेलं तर थोडासा खराब होता. लाईन जर पाहायला गेली तर थोडीशी पुढ्यामध्ये होती. त्याला बरोबर पिक केलं होतं, परंतु या बॉलची लाईन थोडीशी पाठीमागे ठेवली. तिथून मात्र हाईट देखील कमी दिली आणि हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. 16 धावा धाव फलकावरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 53चा पाठलाग करते सोमजा 11 सावले टीम. विकेट्स मात्र आली नाहीये. हो, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पकडली आहे कॅचेस इथे मात्र फार मॅटर करत असतात मॅच मध्ये, आणि ती कॅच इथून मात्र पकडल्यानंतर रोहिदास यांना इथून परतावा लागेल. मोठा आदरा मिळतोय सोमजा 11 सावली टीमला. विकेट आली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कैलास एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका. मिस टायमिंग आहे. फिल्डर रवी त्या ठिकाणी आपण पाहताय पकडले कॅच. बॅक टू बॅक विकेट. एका पाठोपाठ विकेट्स पाहायला मिळाल्या. तुच्छल में आया अशी परिस्थिती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. हॅलो, हा ठीक आहे ठीक आहे. चला, डॉट बॉल आलाय ऑफिशियल. आता आपण देखील वॉर्न करा. टाइम होत चाललाय. थोडासा स्पीडअप घ्या. जास्त पण नाही, पण थोडासा घ्या. प्रत्येक बॉलमध्ये एकत्रित येऊ नका. हो, आणखीन एक चांगलाच बॉल टाकलाय रवी फुलावरे. आपण पाहताय बरोबर रीड केलं त्यांनी फलंदाजाला. आउटसाइड ऑफसम टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहताय. धावसंख्या आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळते ती 16. काय जबरदस्त षटक पाहायला मिळालंय. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर अगदी आपण पाहता एक डॉट बॉल आला. त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्या. त्यानंतर पुनश्च 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. इतकी जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली ती रवी फुलवरीची. पहिला चेंडू होता. पहिला चेंडू टाकत असताना कदाचित तो बॉल हातातून निसटला असावा आणि त्याच बॉलवरती नेमका रोहिदास यांच्या बॅटमधून तो षटकार आला होता, परंतु त्यानंतर त्याच रोहिदास यांना अगदी प्रत्युत्तर म्हणून त्यांची विकेट मिळवली आणि लगेच कैलास मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले होते. त्यांना देखील परत पाठवलं होतं.
त्यानंतरचे बॅक टू बॅक सागर यांना टाकलेले ते 2 डॉट बॉल आणि एकंदरीत 2 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 16. आता 12 बॉल आणि इक्वेशन आता मैदानाच्या आतमध्ये उरलंय 37. 12 बॉल 37 धावसंख्येचे इक्वेशन अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या फेरीतील 4थी मॅच यातून जो जिंकेल तो खऱ्या अर्थानं सेकंड राऊंडची मॅच खेळेल ते सम्राट नगर नेरल या टीमच्या अगेन्स्ट. पहिली मॅच त्यांनी देखील जिंकली आहे. त्यांचा देखील स्ट्रगलच चालू होता पहिली मॅचसाठी, परंतु तो या मैदानावरती तो देखील समाप्त झालाय. संदेश पाटील हे नाव खऱ्या अर्थाने क्रिकेटमधील सर्वात मोठं नाव. पहिलं रतनबुवा स्पर्धा कर्जतमधून खेळणारा पहिला खेळाडू संदेश पाटील, ज्यांना आपण इन ॲक्शन पाहिलं. पहिली मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेतील त्यांना मिळाली. गोलंदाज नरेंद्र आलेत गोलंदाजीसाठी. मलिंगा बऱ्याच दिवसानंतर आम्ही पाहताय नरेंद्र यांना गोलंदाजी करत असताना. मलिंगा ॲक्शन, परंतु त्यांचा अचूकता, त्यांचा टप्पा, त्यांचे व्हेरिएशन अगदी अचूक आहे आणि तेच आता गोलंदाजीसाठी आलेत. हो पहिलाच बॉल आउट अपील. यस फलंदाज देखील पाहताय बोलता फलंदाज इथून मात्र बाद. अंपायरकडे अगदी लाऊड अपील केली आणि तिथून मात्र पंच देखील सांगतायत यस फलंदाज बाद आहे. अगदी बरोबर मिडल मध्ये सापडलेत. मोठी विकेट आली आहे. अमर इथून मात्र बाद झालेत. हो इथे देखील हाफ ट्रॅकर होता. समोरच्या दिशेनं फोर्स केलाय. फिल्डर थोडेसे डीप मध्ये आहेत. एक कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न लगेच पलटलेत. सॅकिंग एंडवरती फेकी झाली आहे. श्याम रोटे बोलल्यानंतर चपल चिता आहे फिल्डिंगचा. त्यानं बॉल लगेच कॅरी केलाय. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते 18 वरती. 18 धावा धावफलकावरती आल्यात. पाठलाग 53चा चालू आहे. मोठे फटके तर मारावेच लागतील. प्रयत्न तर करावेच लागतील. प्रयत्न केले तर यश तुमची वाट पाहत आहे. हो आडव्या बाटमधून फटका खेळला डीपमध्ये. अगदी त्या ठिकाणी आपण पाहताय फिल्डर आहेत दशरथ धुले. सेफ हँडमध्ये बॉल खऱ्या अर्थानं आपण पाहताय. 40+ प्लेयर आहेत, परंतु त्यांच्याकडे पाहता असे वाटणारच नाही, कारण की इतका फिटनेस आहे या खेळाडूकडे. अगदी तो देखील वेगानं धावत असतो. बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करत असतो. धावा टीमसाठी बचाव करत असतो. परंतु आज बॅटिंगमध्ये थोडीशी नाराज केलं त्यांनी आपल्या गावाला. हो यावेळी देखील पडल्यानंतर आतमध्ये आलाय. बॅक टू द बॉलर. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न चुकी झाली होती. बॅकअपला फिल्डर आलेत, परंतु त्यांच्या डायरेक्ट बॉल सेंटर. अरे त्यांच्याकडे लक्ष द्या पहिले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20. हो चांगलाच बॉल आलाय. आणखीन एक डॉट बॉल. वेगानं बॅट फिरली जाते, परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करतायत नरेंद्र. आपण पाहताय समोर सॅकिंग एंडवरती फलंदाज. हो आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. यावेळी बॉलला गतीच मिळाली नाही. थोडासा कमी गतीनं आला होता. तिथून आपण पाहता हा डॉट बॉल. षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालाय. 3 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या अगदी आपण पाहताय 20. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं ना तर अगदी आपण पाहताय 10 धावा होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 6च आल्या आणि या ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर अवघ्या 4च धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीत 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 53 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता मात्र येणारे बॉल शिल्लक असतील 6 आणि धावा बनवायचे त्या मात्र 33. 6 बॉल 33 धावसंख्येचं इक्वेशन. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या त्यानंतर मात्र सिंगल डबल येणं फार अपेक्षित होतं. सिंगल डबल जर आली असती तर मात्र धावफलक पुढे चालत राहिलं असतं. स्ट्राईक रोटेशन आपल्याला पाहायला मिळालं असतं. थोडासा दबाव गोलंदाजांवरती पाहायला मिळाला असता, परंतु ते झालंच नाही.
ओ ऑन साईडला फटका चांगला आहे, खडे खडे खेळला आहे, फिल्डर डीप मध्ये आहेत, तोपर्यंत एकच जाव. इथे फटका फसलाय आणि कॅच देखील इथून कंप्लीट झाली आहे. योगेश रुठे पकडले कॅच. अक्षय गायकवाड यांच्याकडून 100 आहेत. मॅच समाप्त झाल्या झाल्या लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज खऱ्या अर्थानं योगेश रुठे जिथे जातात तिथे खऱ्या अर्थानं नवीन फलंदाज मिलिंद, गोलंदाज दिलीप. चांगला बॉल समोर टाकला होता, लॉफ्ट करायचा होता परंतु टायमिंग जुळवता आलं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये जिथे रोहिदास बाद झाले ना तिथून मात्र ही मॅच थोडीशी दूर होत गेली. एक षटकार आला होता पहिल्या बॉलवरती. ओ स्लॅश करायचा होता, फिल्डर आहेत, चुकी झाली आहे, झेल ड्रॉप. तोपर्यंत एक धाव इथून कंप्लीट झाली. सम्राटनगर नेरळ टीमचे कर्णधार आपण टॉससाठी या. सम्राटनगर नेरळ टीमचे कर्णधार टॉससाठी यायचंय. नेक्स्ट मॅच आपली असणार आहे. हो इथे देखील एज लागली आहे, पाठीमागे निघाला. हो डायरेक्ट हिट, फलंदाज बाद. सर ओव्हर झाली सर. ओ शॉर्ट फाईन लेग मध्ये पकडलाय बॉल आणि इथून मात्र मॅच जिंकली आहे. जय बजरंग बीड टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम सोमजा 11 सावले. दोन्ही टीमला त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि चला लगेच या सम्राटनगर नेरळ टीम टॉससाठी. चला सम्राटनगर नेरळ टॉससाठी या. सम्राटनगर नेरळ टीमचे कर्णधार टॉससाठी यायचे.